श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा आपण 37व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. आणि मागच्या वेळेला जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ध्यान करायचंय. त्या विश्वरूपाचं ध्यान. जसं विश्वरूप तो अर्जुन बघतोय आणि त्याचं ध्यान करतोय. तो जे सांगतोय, ज्याचं महात्म्य वर्णन करतोय, ते हे सर्वश्रेष्ठ असं ध्यान आहे. आणि हे ध्यान भगवान शंकरांनी हे ध्यान केलं. भगवान शंकर सांगतात की मी हे ध्यान केलंय. म्हणजे आधी अर्जुनानी या ध्यानाचा अनुभव घेतला आणि भगवान शंकरांनी हे ध्यान स्वतः केलं, त्याचा अनुभव घेतला आणि त्यांनी सांगितलं की हे सर्वश्रेष्ठ हे ध्यान आहे. त्यानंतर त्यांनी वसिष्ठांना सांगितलं, भगवान शंकरांनी, की तूही हे ध्यान करत जा. वसिष्ठांनी विचारलं की सर्वश्रेष्ठ ध्यान कुठलं? तेव्हा भगवान शंकर सांगतात की सर्वश्रेष्ठ ध्यान हे या विश्वरूपाचं ध्यान आहे. त्यानंतर जेव्हा प्रभू रामाला वसिष्ठांनी ज्ञान दिलं, तेव्हा प्रभू रामाला त्यांनी सांगितलं, की म्हणाले सर्वात श्रेष्ठ ध्यान कुठलं आहे मी ते तुला सांगतो आणि ते ध्यान तू कर. आणि त्यांनी त्या विश्वरूपाचं ध्यान प्रभू रामाला सांगितलं. असा इतिहास आहे. तेव्हा हा असा आपल्याला शोध लागत जातो. काय रिसर्च अँड डेव्हलपमेंट. या ध्यानाचं एवढं महत्व आहे. यामध्ये काही मोठा खूप असा बोध सांगितलेला नाही, पण ध्यान आहे. ज्ञानही आहे, ध्यानही आहे, ध्यानही आहे. आणि ध्यानातून ज्ञान आहे, ज्ञानातून ध्यान आहे असं हे आहे. तेव्हा मागच्या वेळेला असं ध्यान आपण सांगितलं आणि बऱ्याच भक्त मंडळींनी त्यांना खूप आवडलं ते. आता आवडण्यासारखंच आहे. भगवान शंकराला आवडलं, वसिष्ठांनी ते ध्यान केलं, प्रभू रामानी ते ध्यान केलं. तर असं सर्वश्रेष्ठ ध्यान. परंतु कोणालाही माहिती नसतं की हे गीतेमध्ये काय आहे? गीतेचे रहस्य काय आहे त्या कोणाला माहिती नाही. त्याचं जे प्रॅक्टिकल आहे, ते कोणाला माहिती नसतं. तेव्हा आमच्या एकदम लक्षात आलं, की अरे हे वेगळं आहे. मग याचं वेगळेपण काय आहे? तर वेगळेपण म्हणजे हे ध्यान आहे. आणि म्हणून या सर्व श्लोकातून अर्जुनाने जे बघितलं, जे ध्यान केलं, त्याचं वर्णन अर्जुन करतोय आणि त्या वर्णनाप्रमाणे आपल्यालाही ते ध्यान करायचंय. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं, की अरे हे व्यापक स्वरूप आहे. भगवंताचं हे व्यापक स्वरूप आहे. आणि हे काल वस्तू, देश काल वस्तू या तिन्हीच्या मर्यादांच्या पलीकडे आहे. इथे कालाच्या मर्यादा नाही, देशाची मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा नाही. म्हणजे देश, इथे देश नाही. जसं ग्लोबवर असं देश असतात, दाखवलेले असतात. पण त्याच्यावरून समजा ते चित्र मिटवून टाकलं, तर नुसतं एक पृथ्वीचं चित्र राहील. त्याप्रमाणे म्हणाला इथे हे जे विश्वरूप आहे, की सर्व जेव्हा प्रलय होतो तेव्हा तिथे काहीच राहत नाही. फक्त परमात्मा असतो. तेव्हा जे व्यापकत्व असतो, ते त्याचं व्यापकत्व आहे. त्या व्यापकत्वाचं ध्यान करायचं आहे. तो अत्यंत व्यापक आहे. त्याला सर्व बाजूंनी बघता येतं. समोरून, पाठीमागून, वर, खाली,
सर्व दिशांनी त्याला बघतायत आणि एवढा तो व्यापक आहे की त्याच्यापुढे दिशांचंही भान राहत नाही. दिशांची मर्यादा राहत नाही. वर खाली हे सुद्धा काही राहत नाही. या सर्वांना व्यापून तो परमात्मा आहे, असं त्याचं ध्यान करायचं आणि त्याच्या ठिकाणी सर्व विश्व आहे. त्याच्या ठिकाणी सर्व ज्या आकाशामध्ये तो दिसतोय, ते आकाशही त्याच्यामध्ये आहे. आकाश त्याच्या बाहेर नाही. तो सर्वाच्या पलीकडे आहे. जे आकाश आपल्याला दिसतायत, त्या आकाशामध्ये तो नाही. त्या आकाशाच्या पेक्षाही तो मोठा आहे. अशा रीतीने त्याचं ध्यान आहे. सर्व वस्तू त्याच्या ठिकाणी आहे. वस्तू परिच्छेद त्याच्या ठिकाणी आहे. सर्व वस्तू, सर्व काही त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून भक्ताला जे पाहिजे ते तो द्यायला तत्पर आहे. म्हणून त्याने असा हात केलाय, दान मुद्रा केली आहे. आम्ही ते भगवंताचं चित्र लावलं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही हात त्यांचे असे आहेत, की ते सर्व सर्व द्यायला तयार आहे. सर्व देत असतात. कारण त्यांच्या ठिकाणी सगळं काही आहे. त्यांच्या ठिकाणी कुठली गोष्ट नाही असं नाही. सर्व काही आहे आणि ते सर्व काही द्यायला तयार आहेत. असं त्यांचं ध्यान आहे. असं त्यांचं ध्यान करायचं असतं. आणि चरणापासून त्यांचे चरण म्हणजे त्यांचे चरण पाताळाच्याही पलीकडे आहे, सखोल आहे. तिथपासून त्यांचं ध्यान पृथ्वी त्याचा मध्य आहे त्यांच्या शरीराचा आणि त्यांचं शीर्ष जे आहे, त्यांचं शीर्ष जे आहे, ते आकाशाच्याही पलीकडे आहे, अंतरिक्षाच्याही पलीकडे आहे. असं त्यांचं ध्यान आहे. त्यांचे अनंत अनंत चरण आहेत, अनंत हात आहेत, अनंत बाहू, अनंत मुख आहेत आणि अनंत डोळे आहेत, अनंत कान आहेत. असं हे सर्व त्यांचं वर्णन आहे. तेव्हा हे वर्णन आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर आणायचं आहे आणि मग त्यांचं जे महात्म्य आहे, ते महात्म्य आपल्याला आता या श्लोकांमधून बघायचं आहे. आपण एक एक श्लोक असा म्हणू आणि त्यांचं महात्म्य जे अर्जुनाने सांगितलंय ते आपण त्याचा अर्थ फक्त बघू आणि एकीकडे त्याचं ध्यान करू. कस्माच्च तेन न मेरन् महात्मन गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरम सदसत् तत्परम यत्. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे भगवंता, तुम्ही ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहात आणि ब्रह्मदेवाला सुद्धा जन्म तुम्हीच दिला. तुम्ही ब्रह्मदेवाचे सृजन करता आहात. एवढं सर्व तुमचं महात्म्य असून हे राक्षस म्हणाले तुम्हाला नमस्कार न करता का पळून जात आहेत? अर्जुनाने बघितलं की राक्षस लोक सर्व या भगवंताच्या विश्वरूपाला बघून सर्वच बघतायत. राक्षस बघतायत, देव बघतायत, सर्व बघतायत. पण ते पळून का जात आहेत? कारण त्यांना भीती वाटते. हे अनंत म्हणजे तिथे कशाचीच मर्यादा नाही. सर्वकडे तो परमात्माच विश्वरूपच दिसतंय. म्हणून त्याला अनंत असं म्हणतात. त्याला अंत नाही. हे देवेश म्हणजे देवांचा ईश. हे जगन्निवास म्हणजे सर्व जग ज्याच्या ठिकाणी निवास करतात. तुम्ही अक्षर आहात, परमस्त्रोत आहात. म्हणजे तुमच्या ठिकाणून सर्व काही हे जगत निघालेलं आहे. तुम्ही सर्व कारणाचं कारण आहात आणि तुम्हाला काही कारण नाही. तुमच्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही. मगाशी आमचे चव्हाण म्हणत होते, की त्यांनी ऑफिसमधून फोन केला आणि ते म्हणाले, की मला सद्गुरू तुमच्याशी बोलता बोलता असं मला अंतःकरण भरून येतं. तर आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं काय कारण आहे?
नाही म्हणले, कारण काही नाही. आपोआप असं भरून येतंय म्हणा. मग आम्ही त्यांना सांगितलं, "देव प्रेमी अंतःकरण, देवाच्या प्रेमाने अंतःकरण भरून येतं. देव प्रेमी अंतःकरण येई भरुनी अकारण." देवाच्या प्रेमाने अंतःकरण अकारण भरून येतं. त्याची होताची कारण, तेच कारण होतं. कशाचं? आनंदाचं. त्याची होताची कारण एक आनंदाचं कारण होतं ते. जे अकारण आहे ना, ते आनंदाचं कारण आहे. पण परमात्मा हा आनंदाचं कारण आहे. देवाच्या प्रेमाने अंतःकरण पूर्ण भरलं, की तिथे जे प्रेम आहे त्याला काही कारण नसतं. ते अकारण प्रेम असतं. आणि ते अकारण प्रेम हे कारण होतं कशाचं? आनंदाचं कारण होतं. आणि म्हणून ते सर्व कारणाचं कारण आहे. आणि ते भक्तीने, प्रेमाने प्राप्त होणार आहे. आणि या भौतिक जगताच्या ते पलीकडे आहे. तिथे भौतिक जग नाहीये म्हणजे. पंचमहाभूत अजून यायचीच आहे तिकडे. पंचमहाभूतांचा जन्मच नाही झाला. हे जे आपण या विश्वरूपाचं वर्णन करतो तिथे पंचमहाभूतांचा जन्मच झालेला नाही. अशा ठिकाणी तो बघतोय अर्जुन, तेव्हा अर्जुन सारखा वारंवार त्याला नमस्कार करतोय. आणि हे त्याला जाणीव आहे, की जे भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर उभे आहेत, त्यांचंच हे विश्वरूप आहे आणि ते सर्वांचं पूजनीय आहे. सर्वव्यापी आहे आणि ते प्रत्येक मनुष्य अंतःकरणात आत्मरूपाने वास करतात. सर्वांच्या ठिकाणी ते आहे आणि त्यांच्या ठिकाणी सर्व आहे. त्यांच्या मस्थानी सर्व भूतानी, माझ्या ठिकाणी सर्व भूत आहेत आणि सर्व भूतमातांच्या ठिकाणी मी आहे. म्हणून त्यांना अनंत असं म्हणतात. ते उदार आहेत, महात्मा आहेत, असं त्याचं वर्णन, हे महात्म्यांचं वर्णन. आता अर्जुन त्यांच्या महात्म्याचं वर्णन करतोय. आधी त्यांनी त्याच्या रूपाचं वर्णन केलं. आता त्यांच्या महात्म्याचं म्हणजे ज्ञानाचं वर्णन आहे. आधी रूपाचं वर्णन, नंतर त्यांच्या महात्म्याचं म्हणजे ज्ञानाचं वर्णन. मग तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः. मग त्यांचं विस्मृती होत नाही. त्यांचं रूप आठवतं एकीकडे, त्याच्याबरोबर त्यांचं महात्म्य आठवतं. याला ज्ञान असं म्हणतात. ते संपूर्ण विश्वाला आधार आहे. तेव्हा अर्जुनाला जाणवलं, की सर्व सिद्ध, सर्व देवता भगवंताला नमस्कार करतायत. कारण भगवंतापेक्षा कोणी मोठं नाही. राक्षस लोक मात्र पळून जात आहेत. कारण ते भयभीत झाले आहेत. आणि भगवान सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवालाही ते उत्पन्न करणार आहे. कारण ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झाला? तर ते भगवान त्या समुद्रामध्ये, तिथे जे सोन्याचं अंड ठेवलेलं होतं, त्या सोन्याच्या अंड्यामध्ये भगवान विष्णूंनी प्रवेश केला. अजून विश्व निर्माण झालेलं नव्हतं. विश्व निर्माण होण्याच्या आधी, सृष्टी निर्माण होण्याच्या आधी त्या जलामध्ये, समुद्रामध्ये एक सुवर्णमय अंड ठेवलेलं होतं. ज्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि त्या अंड्यामध्ये भगवंतानी प्रवेश केला. मागच्या वेळेला आपण बघितलं, की विराट रूपाने आधी त्या विराटाने पाणी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये एक अंड निर्माण झालं आणि त्या अंडामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्याला गर्भोदकशाही भगवान विष्णू असं म्हणतात. भगवान नारायण आणि त्यांच्या नाभिक ते शेषावर पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभीतून कमळ निघालेलं आहे आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. आणि मग तिथूनच भगवान शंकर या सर्वांचा जन्म झाला. सर्व देवता त्यांना नमस्कार करतात. ब्रह्मदेव, शिव आदी सर्व
देवता, आधी देवतांचा जन्म झाला. नंतर ती सृष्टी झाली. तेव्हा सर्व देवता त्या भगवंताला नमस्कार करतायत. तो भगवान अक्षर आहे, अविनाशी आहे आणि या भौतिक जगताच्या पलीकडे आहे. त्या भौतिक जगताचं काही नाव निशाणच नव्हतं. भौतिक जगताच्या पलीकडे आहे म्हणजे जेव्हा भौतिक जगताचं नाव निशाण नसतं, तेव्हा भगवान त्या हिरण्यगर्भामध्ये प्रवेश करतात आणि तिथून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. आणि म्हणून ते सांगतात, की सर्व कारणाचे कारण आहेत आणि ते या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत. तेव्हा असं त्यांचं महात्म्याचं वर्णन अर्जुन करतोय. त्वमादिदेवः पुरुषः पुराण स्तोमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासि वेद्यं च परम च धाम त्वया ततं विश्वमनंत रूपम. तू आदिदेव सनातन पुरुष, अनेक नावाने त्याला म्हण. आदिदेव, त्याच्या आधी कोणी नव्हतं. तो आदिदेव सनातन पुरुष म्हणजे विश्वरूप सुद्धा नव्हतं. तुम्हाला वाटेल की विश्वरूप आधी होतं. अरे विश्वरूप सुद्धा नव्हतं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेव्हा होते म्हणाले. भगवान तेव्हा होते आणि नंतर ते विश्वरूप प्रगट झालं. म्हणजे विश्वरूपाचंही आदी कारण, विश्वरूपाच्याही आधी ते भगवान आहेत. म्हणून सनातन पुरुष त्यांना म्हटलं. सनातन, त्याचा कधी नाश होत नाही. तसंच या दृश्य जगताचं परम आश्रय, हे दृश्य जगत कुठे राहतो? प्रत्येकाला राहण्याची काहीतरी जागा पाहिजे. म्हणजे दृश्य जगत जे आहे, त्याला त्याचा आश्रय काय? ते विश्वरूप आहे. तू सर्व काही जाणणार आहेस आणि वेद्य म्हणजे जाण जाणून घ्यायला, तू जाणून घ्यायला योग्य म्हणजे तूच आहे आणि सर्व काही जाणणारही तूच आहे आणि तू सर्वांचं आश्रयस्थान आहे. सर्वांचा आश्रय राहण्याचं ठिकाण आहे. त्याला निजधाम असं म्हणतात. निजधाम हे नाम सर्व निजधाम हे नाम शोकापहारी, की जिथे त्या निजधामामध्ये शोक, संताप काही नाही, दुःख नाही, असं ते निजधाम आहे. तू सर्वांचं निजधाम असून तू हे विश्वरूपात तूच या जगाला व्यापला आहेस. सर्व जगामध्ये तूच आहे. प्रकृती अजून यायचीच आहे. प्रकृती आणि पुरुष, आधी विश्वरूप आहे, त्याच्यानंतर प्रकृती पुरुष आहे आणि त्या प्रकृती पुरुषापासून ही सर्व सृष्टी निर्माण होणार आहे. तेव्हा महत्त्वाचे आधी आधी तूच आहेस. महत्तत्व म्हणजे सृष्टीच्या आधीचं पहिलं तत्व. महत्तत्व म्हणजे बुद्धी. कॉस्मिक इंटेलिजन्स झाला. इंग्रजीमध्ये कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणजे महत्तत्व त्याला म्हणतात. म्हणजे हे त्या परमात्म्याची बुद्धी, परमात्म्याने ते बुद्धितत्व, या विश्वाचं बुद्धितत्व निर्माण केलं. म्हणजे त्याच्यापासून हे बुद्धितत्व निर्माण झालं आणि त्या बुद्धितत्वापासूनच ही सर्व सृष्टी निर्माण झाली. म्हणून प्रत्येक वस्तू भगवंतावर आश्रित आहे, भगवंताच्या ठिकाणी आहे. तू परम निधान आहेस. म्हणजे तुझ्या ठिकाणी सगळं आहे, काय नाही म्हणून. परमात्म्याच्या ठिकाणी काय नाही, सगळं त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे या जगाचा परम आश्रय तोच आहे. राहण्याचे ठिकाण तोच आहे. सर्व वस्तू भगवान श्रीकृष्णाच्या आश्रित आहेत आणि या संसारात घडणाऱ्या प्रत्येक घटना त्या भगवंताला माहिती आहे. त्याचे ते ज्ञाते आहेत आणि ज्ञेयही ते आहे. तेव्हा ते जाणण्यायोग्य आहेत. भक्तांना जाणण्यायोग्य तेच आहे. कारण भगवान हा सर्वव्यापी आहे. वैकुंठ लोकामध्ये तो राहतो. वैकुंठ लोकामध्ये वैकुंठ लोक हा दिव्य लोक आहे आणि त्या दिव्य लोकामध्ये
ते राहतात. म्हणून त्या विश्वरूपालाही हे भगवान आधार आहेत, असं म्हणतात. वायुर्यमोऽग्निवरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. वायू, अग्नी, वरुण, शशांक म्हणजे चंद्र, प्रजापती, प्रपितामह, तुम्हाला नमस्कार असो, सहस्र नमस्कार असो. पुनश्च पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्कार असो. आपण वायू आहात, आपण अग्नी आहात, आपण चंद्रमा आहात, आपण आदी जीव आहात. आदी जीव म्हणजे विराट. आपण ब्रह्मदेवाचे पिता. सर्व ब्रह्मदेवाला सर्व लोक आदी पिता असं म्हणतात. तो सर्वांचा पिता आहे. पण त्या ब्रह्मदेवाला जो सर्वांचा पिता आहे त्याचाही पिता तुम्ही आहात. कारण त्यालाही तुम्ही निर्माण केलं. म्हणून आपणास हजारो वेळा नमस्कार आहे. पुन्हा पुन्हा नमस्कार आहे असं अर्जुन त्यांचं वर्णन करतोय. तेव्हा नमः पुरस्तादतपृष्ठस्तस्ते नमोऽस्तुते सर्वतः सर्व एव अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. नमो पुरस्ताद, नमो उत्तरातात. पुढे तुम्ही आहात, मागे तुम्ही आहात, वर खाली सर्वकडे तुम्हीच आहात. सर्वतः सर्वकडे तुम्हीच आहात. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी तुम्हीच आहात. तुमच्या शिवाय दुसरं काहीच नाही. अनंत वीर्य, अनंत असीम शक्ती स्वरूप तुम्ही आहात. अनंत असा तुमचा पराक्रम आहे. म्हणून आपण सर्व काही आहात, असं भगवान, असं अर्जुन सांगतो. आणि अत्यंत प्रेमाने तो त्यांना युक्त होऊन सर्व दिशांना तो नमस्कार करतो. हं. आपण प्रदक्षिणा करतो ना, प्रदक्षिणा का करतो? सर्व दिशांना परमात्मा आहे. म्हणून सर्व प्रदक्षिणा केली की सर्व दिशांना आपला त्याला नमस्कार जातो. भगवान श्रीकृष्ण हे बळ, पराक्रम हा सर्व सर्व जे योद्धे आहेत, त्यांचा पराक्रम, बल हे कुठपासून कुणापासून आलंय? त्याचा स्वामी भगवान आहे. तेव्हा या युद्धभूमीमधील सर्व योद्ध्यांपेक्षा अनंत पटीने भगवंताचं बळ श्रेष्ठ आहे. आपण समोर आहात की पाठीमोर आहात हेच कळतच नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, समोर की पाठीमोर आहे न कळी, उभाची स्वयंभू असे. असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तू उभा आहे की झोपलेला हे पण कळत नाही म्हणजे. आम्ही ते बघितलं भगवंताला दर्शनात, ते आम्हाला कळ उभे आहे असं बघता बघता ते कधी आडवे झाले काय कळत. मग हे आडवे आहे का उभे आहे? काय? समोर आहे का पाठीमोर आहे? हेच कळत नाही. अर्जुन म्हणतोय, भगवंता आपल्या समोर जो कोणी येतो, तो देवता असो किंवा कोणी असो, जो समोर आला तुम्हीच त्याला उत्पन्न केलेला आहे. दुसरं कोणी नाही. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापि यच्चावः सार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेय. अर्जुनाला जाणीव होते की अरे एवढं महात्म्य या भगवंताचं आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही, सगळे याच्या ठिकाणीच आहे. सर्व सर्व विश्वाचा करता धरता हाच आहे. सर्व विश्वाला सर्व काही देणारा हाच आहे. आणि हा श्रीकृष्ण रूपाने माझ्यासारखाच मनुष्य रूपाने 2 हात 2 पाय माझ्यासारख्या देहाने तो आला, परंतु त्याच्यामुळे मला एवढं भूल पडली.
की मला एवढं लक्षात राहिलं नाही आणि म्हणून मला असं वाटलं, की हा आपला मित्रच आहे आणि मित्र आहे म्हणून त्याने आम्ही खांद्यावर हात ठेवत होतो, तोही माझ्या खांद्यावर हात ठेवत होता, तर मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत होतो. कोणीतरी मागे आमच्या भक्त होते. आम्ही त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, त्यांनी आमच्या खांद्यावर हात ठेवला. अरे म्हटलं असं नाही. मी ठेवला म्हणून तू नाही ठेवायचं. हो का म्हणले, असं का? हां. म्हणजे शिष्यभावाने तुला राहायचंय. मी जरी तुला सख्य भावाने तुला प्रेम देतो, तरी तू मात्र शिष्यभावाने, भक्तभावानेच राहायचंय. तू आपली पायरी सांभाळूनच राहायचंय. म्हणून अर्जुन म्हणतो, की तू माझा मित्र आहे, अशा रीतीने आपलं मैत्रीचं नातं होतं. तेव्हा मी हट्ट करत होतो आणि हे सखा, हे यादव, हे कृष्ण अशा शब्दांनी मी तुला संबोधलंय आणि आता मात्र मला तुझ्या महात्म्याची जाणीव झालेली आहे. तेव्हा मला तुझ्या महात्म्याची जाणीव नव्हती. मी तुझ्याशी कसाही वागलो असेल. कधी तुझ्यावर रुसलो असेल, कधी रागवलो असेल. असं अज्ञानातून किंवा प्रेमाने हे सर्व काही माझ्याकडून घडलं असेल. कधी तुझ्याशी भांडलोही असेल. कधी तू परमात्मा स्वरूप आहे हे मी विसरलो आणि तू माझा नातेसंबंधी आहे हे अशा रीतीने तुझ्याशी मी वागलो. म्हणजे आपण एकत्र जेवलो, एकत्र विश्रांती घेतली, एकत्र झोपलो, असं सर्व आपण केलं म्हणा आणि मित्रांच्या उपस्थितीत आपण होतो. मित्रांमध्ये हास्य, थट्टा, विनोद करताना म्हणले, "मी तुझी कधीतरी थट्टा केली असेल." तेव्हा म्हणले, "हां, हे सगळे आता मला लक्षात येतं, की हे सगळे माझे अपराध झाले." तर म्हणले, "सर्व तू अपराध तू त्यावेळी काही सांगितलं नाही. परंतु हे सगळे अपराध झाले आता मला कळतंय म्हणले. आता तू मला क्षमा कर." आम्ही पूर्वी काय मयुरेश मुळे, किरण मुळे यांच्याबरोबर जायचो त्यांच्या गाडीमध्ये. आता ते म्हणले, "आपण जाऊ कोकणामध्ये." त्यांच्याबरोबर आम्ही जेवत होतो, झोपत होतो. काय सर्व काही गोष्टी करत होतो. पण ते विसरत नाही. ते लगेच आमच्या चरणाला वाकून नमस्कार करून, झोपायच्या आधी सुद्धा नमस्कार, गेल्यावर नमस्कार, गाडीमधून उतरल्यावर नमस्कार. तसं हा अर्जुन सारखा नमस्कार करतोय. एवढं नमस्कार का करतोय? सहस्त्र वेळा नमस्कार म्हणाले. ते म्हणले, "माझे असे काही अपराध झाले असतील तर तुम्ही क्षमा करा." असं त्या भगवंताला तो सांगतो. एवढ्या वेळा नमस्कार करतो म्हणजे एवढ्या वेळा त्याचं महात्म्य त्याला कळतं. तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा. भक्तीचे भक्तीची व्याख्या आहे. तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः. भक्ती म्हणजे जिथे भगवंताच्या, सद्गुरूंच्या महात्म्य, त्याचं ज्ञान, त्याच्या विस्मृतीचा अपवाद सुद्धा नाही. सद्गुरूंच्या महात्म्याचा, ज्ञानाचा, महात्म्यामधून ज्ञान होतं, ज्ञानामधून ध्यान होतं. महात्म्यच नाही तर ध्यान काय होणार म्हणलं? त्याला काहीच कळणार नाही. नुसतं तो आपला झोपेल. म्हणून म्हणून महात्म्यामधून ज्ञान निर्माण होतं आणि प्रेमामधून महात्म्य कळतं. प्रेमामधून, कार्यामधून, भक्तीमधून महात्म्य कळतं. महात्म्यामधून ज्ञान होतं. अरे काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय? सद्गुरू म्हणजे काय? याचं ज्ञान होतं. नाहीतर ते आपल्यासारखेच आहे असं वाटतं. तेव्हा नेहमी जेव्हा एखाद्या व्यक्ती आपल्याबरोबर असते, तेव्हा त्याचं महात्म्य कमी होण्याची शक्यता असते. दोन्ही गोष्टी आहे. महात्म्य जास्तीही त्यांचं लक्षात येतं आणि त्यांचं महात्म्य कमी होऊ शकतं. संतत गमना पुन्हा अनादरो भवती.
कोणाच्या घरी नेहमी गेलं की तिथे अनादर होतो. तसं म्हणले सद्गुरूंच्या बरोबर असताना जर महात्म्याची जाणीव नसेल, तर त्याचा अनादर होऊ शकतो आणि असं होतो. परंतु तरी पण भगवान श्रीकृष्ण एवढे कृपाळू आहेत. एवढं अपार ऐश्वर्य त्यांच्याजवळ असून परमेश्वराचं गुण काय? अपार ऐश्वर्य. सर्व त्रिभुवनाचं ऐश्वर्य त्यांच्या ठिकाणी. ते भक्ताला काहीही देऊ शकतात आणि म्हणून तर ते आपण जे फोटो काढलेला आहे तो त्यात 2 हात असे दान मुद्रा आहे आणि तो आपल्याला देतोय सर्व, की त्याच्याकडे सर्व ऐश्वर्य आहे आणि तो सर्वांना देतोय आणि सर्व त्याला प्रिय आहे आणि सर्वांच्या ठिकाणी तो आहे आणि त्याच्या ठिकाणी सर्व आहेत आणि सर्व त्याचेच आहेत, असं त्याचं प्रेम सर्वांवर आहे. एवढं अपार ऐश्वर्य असून सुद्धा अर्जुनाला त्यांनी मित्र करून घेतलं आणि दिव्य प्रेम त्यांचा प्रेमाचा अनुभव घेतला. तेव्हा श्रीकृष्ण नर-नारायण त्यांना म्हणतात. त्यांचा अवतार आहे. हे तेव्हा अर्जुनाच्या ही जी भक्ती आहे, अर्जुनाने त्या विराट स्वरूपाचे वर्णन केलं किंवा तो वर्णन करतोय. त्यात तो सांगतो की हे सर्व विराट रूपाचं ऐश्वर्य आहे. भगवंता तुझ्या ठिकाणी सर्व ऐश्वर्य आहे. आणि विराट रूपाचं ऐश्वर्य पाहून देखील अर्जुन काय म्हणतो, हे सर्व एवढं ऐश्वर्य भगवंता तुझं आहे आणि तू मला दिलेलं आहे ऐश्वर्य आणि राज्य पण तू देणार आहे, सर्व आहे. पण तरी पण माझ्या ठिकाणीचा भाव आहे मित्रत्वाचा, सख्यत्वाचा. म्हणजे त्याच्या ठिकाणी भक्ती आहे. मित्रत्वाचा भाव आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी सख्य भक्ती आहे. सख्यम आत्मनिवेदनम. सख्य भक्तीच्या नंतर आत्मनिवेदन भक्ती ही शेवटची भक्ती. तेव्हा तो अर्जुन अगदी शेवटच्या भक्तीच्या जवळ होता, उत्कट भक्तीच्या जवळ होता. म्हणून तो वर्णन करतोय भक्तीनी पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरोर्गरीयान् न तत्त्वसोमो स्त्यभ्यधिककुतन्यो लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभाव. आपण या चल आणि अचल अशा दृश्य विश्वाचं जनक आहात. पिता असी लोकस्य, या सर्व लोकांचा पिता आहात. चराचरस्य, चराचर तुम्हीच पूज्य आहात. त्वमस्य पूज्यश्च, तुम्ही पूज्य आहात. पूजनीय आहात. गुरोर्गरीयान, सद्गुरू आहात. तुम्ही ज्ञान देणारे सद्गुरू आहात. सर्वश्रेष्ठ आहात. आध्यात्मिक गुरु आहात. कारण अर्जुनाला भगवंत ज्ञान देतायत गीतेच्या रूपाने आणि म्हणून तो म्हणतो, की तुम्ही आध्यात्मिक गुरु आहात. तिन्ही लोकांमध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही, असं तो सांगतो. तेव्हा जसा पित्याचं प्रेम पुत्रावर असतं, तेव्हा तसं म्हणाले सद्गुरूंचं प्रेम हे शिष्यावर असतं. सद्गुरू शिष्यावर आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम करतात. सद्गुरू आणि शिष्य याच्यामध्ये पिता-पुत्र असं नातं असतं. तसंच हे नातं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन याच्यामध्ये पिता-पुत्र आणि गुरु-शिष्य आहे. तुम्ही गुरु आहात. कारण तुम्ही ब्रह्मदेवांचेही गुरु आहात. कारण ब्रह्मदेवाला हंस रूपाने भगवंतानी वेदांचा उपदेश केला आणि आता गीतेमध्ये आपण हे वर्णन वाचतो त्याच्यामध्ये अर्जुनाला भगवान गीतेचा उपदेश देत आहेत. ते आदिगुरु आहेत. नुसते नावाचे आदिगुरु नाही. ते आदिगुरु आहेत.
म्हणजे त्यांनी ब्रह्मदेवाला, देवांचाही जो आदी तो ब्रह्मदेव, मनुष्यांचाच राहू द्या, सृष्टीचा राहू द्या. म्हणजे सर्व देवांचा आदिदेव जो ब्रह्मा, त्याचे सद्गुरू तुम्ही आहात. त्याला वेदाचा उपदेश केला. तुम्ही आदिगुरु आहात. आणि त्याच्यामुळे ही गुरु-शिष्य परंपरा निर्माण झाली. आदिगुरु आहात, कारण ब्रह्मदेव हा पहिला तुमचा पुत्र, त्याला तुम्ही निर्माण केलं. आणि नुसतं निर्माण केलंच नाही, तर त्याला तुम्ही ज्ञान दिलं. वेदांच्या रूपाने चारही वेदांचं ज्ञान त्याला दिलं. हंस रूपाने त्यांना सर्व ज्ञान उपदेश तुम्ही केला. तेव्हा तुम्ही आदिगुरु आहात आणि तुमच्यापासून ही परंपरा आहे. तेव्हा आदिगुरु भगवान आहेत. भगवान नारायण, भगवान श्रीहरी ते आदिगुरु आहेत. त्यांच्यानंतर ब्रह्मदेव आहेत. अशी गुरु शिष्य परंपरा आहे. आणि मग ब्रह्मदेवाच्या नंतर सनत कुमार, नारद वगैरे हे त्यांचे शिष्य, अशी मग कोणी ऋषी, अशी त्यांची परंपरा, गुरु शिष्य परंपरा तिथून सुरू झाली म्हणा. गुरोर गरीयान असं म्हणतात. म्हणजे इथे गुरु शिष्य परंपरेचा उल्लेख अर्जुनाने केलेला आहे. आणि या गुरु शिष्य परंपरेतून जो कोणी आला नसेल, तो अधिकारी नसतो. या गुरु शिष्य परंपरेतून जो येतो, तो म्हणाले परमात्म्याचा अधिकारी, ज्ञान द्यायला अधिकारी असतो. तेव्हा गुरुर गरीयान असताना अर्जुन म्हणतो, अर्जुन म्हणतो तुमच्या वारंवार नमस्कार करतो आणि तुमचं महात्म्य अपरिमेय, मी त्याला काही प्रमाणच नाही. त्याला काही प्रमाण देता येत नाही. तुमचं महात्म्य म्हणजे तुमचं महात्म्यच. आणि त्याच्या बरोबरीचा कोणी नाही. तुमची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तर कोणी असूच शकत नाही, पण त्याची बरोबरी करू शकत नाही. मग तो पृथ्वीवरचा असो, नाही तर वैकुंठ लोकातला असो, नाही तर कुठलाही असो. जरी भगवान श्रीकृष्ण 2 हात 2 पाय मनुष्याप्रमाणे आकृती, सर्व इंद्रिय दिसत असले, पण त्यांच्या बाबतीत शरीर, मन, आत्मा, शक्ती यांच्यात काही भेद नाही. अज्ञानी लोकांचं हे अज्ञान आहे, की भगवान हे आत्म्यापासून, मनापासून, हृदयापासून वेगळे आहेत. पण म्हणजे ते सर्व एकच आहे. त्यांच्या ठिकाणी आत्मा, मन, बुद्धी, चित्त असा काही फरक नाही. सर्व मिळून ते एकच आहे. सर्व शक्ती त्यांच्या ठिकाणी नाही. तेव्हा ते परमपुरुष आहेत. त्यांची सर्व कर्म दिव्य आहेत. जन्मकर्मचे मे दिव्यम असं ते सांगतात. तेव्हा प्रत्येक जण भगवंताच्या आज्ञेचं पालन करतो आणि त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. संपूर्ण सृष्टी त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. ते अध्यक्ष आहे. अध्यक्ष काय करतो? अध्यक्ष काही करत नाही. तो फक्त बसतो येऊन आणि तो लक्ष देतो. त्याचं कार्य त्या समितीचं बरोबर चाललंय की नाही, सभेचं चाललंय की नाही, त्याला अध्यक्ष म्हणतात. मग या अध्यक्षेन प्रकृती सूयेचे सचराचरम असं भगवान म्हणतात, की मी फक्त अध्यक्ष आहे. माझी प्रकृती जी आहे, त्या प्रकृतीमध्ये आपोआप सर्व
घडत असतं. पण असं म्हटलं तर प्रकृती ही जड आहे. प्रकृती ही जड आहे. ती स्वतःहून काही करत नाही. आणि म्हणून भगवंतांनी बघितलं, की अरे प्रकृती आहे, निर्माण झालेली आहे. म्हणजे भगवंताची प्रकृती एकीकडे आहे आणि भगवंताची चितीशक्ती एकीकडे आहे. आता आम्ही हा विषय तिसऱ्या अध्यायात हा विषय आलेला आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये. श्रीमद भागवताच्या तिसऱ्या स्कंदामध्ये फार सुंदर विषय. प्रकृतीचं जड आहे ना. पण भगवंताच्या 2 शक्ती आहेत. प्रकृती ही जड शक्ती आहे आणि त्याची चितशक्ती, स्वतःची चितशक्ती ही चैतन्यमय आहे. ती जड शक्तीमध्ये भगवान प्रवेश करतात चैतन्य रूपाने आणि मग ते जसं यंत्रामध्ये इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर ते यंत्र चालू होतं. तसं म्हणले या सर्व विश्व हे तयार आहे सर्व. मशीन तयार आहे. प्रकृती म्हणजे मशीन आहे. यंत्र आहे. यंत्रारूढानि मायया. तिथे गीतेत यंत्रच म्हटलंय त्याला. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. मायेच्या यंत्रावर तो बसलेला आहे. मायेचं यंत्र आहे, पण ते सुरू नाहीये. ते सर्व व्यवस्थित आहे. सर्व भाग त्याचे व्यवस्थित आहे. पण जेव्हा ईश्वर भगवान त्याच्यात प्रवेश करतात, आपल्या चितशक्तीने, तेव्हा ते यंत्र चालू होतं. आणि म्हणूनच सायंटिस्ट लोकं हे कधीही अध्यात्माची बरोबरी करू शकणार नाही. याचं कारण काय? किती सायन्सने प्रगती केली, तरी सायन्स अध्यात्माच्या बरोबर नाही येऊ शकत. का? कारण अध्यात्म हे प्रकृतीमध्ये येतं. प्रकृती जड आहे आणि सायन्स हे प्रकृतीचा विचार करतं. प्रकृतीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या त्या घेऊन त्याच्यात प्रयोग करतं. पण तिथे चैतन्य नाहीच आहे. चैतन्याचा अभ्यासच नाही आहे. त्याच्यामुळे तिथे जड आहे आणि त्याला मर्यादा आहे. त्याच्यामुळे सायन्सवाल्यांनी किती गप्पा मारल्या, किती काय केलं, तरी त्यांना हे प्राप्त होणार नाही. त्यांना कधी हा परमेश्वराचा शोध लागणार नाही. जी मुख्य शक्ती आहे, चितीशक्ती ती, त्या शक्तीचा त्यांना शोध लागणार. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, की आपण प्रत्येक जीव आपलं पूजन करतो. सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, मी आपल्यापुढे नम्रतेने नतमस्तक झालेलो आहे. आपली कृपा माझ्यावर असू द्या. चव्हाण म्हणतात प्रत्येक वेळेला. सद्गुरू तुमची कृपा असू द्या. तुमचा आशीर्वाद द्या. तर म्हटलं आहे ना, एकदा दिला आहे आशीर्वाद. सारखं रोज-रोज काय म्हणता तुम्ही? आणि एकदा बोलायला सुरुवात केली, की त्याच्यावर 10 वेळा तुम्ही सद्गुरू कृपा असू द्या, कृपा असू द्या. एकदा कृपा सांगितल्या ना तुम्हाला. पण नाही भक्ताचं असं असतं. तो वारंवार नमस्कार करतो. वारंवार कृपा असू द्या असं म्हणतो. काय? तेव्हा अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. तेव्हा या विराट विश्वरूपाचं दर्शन करून अर्जुन म्हणतो, माझी गाथ तर एकदम पुलकित झालेली आहे. मला मला एकदम असं काही वेगळंच वाटतंय. मी फ्रेश झालोय एकदम. जसं यज्ञ केल्यानंतर भक्त सांगतात, की यज्ञ केल्यानंतर आम्हाला एकदम एवढं काही वेगळं वाटतं, एकदम असं काही फ्रेश वाटतं. तसं तो विश्वरूपाचं दर्शन घेतल्याबरोबर अर्जुन पुलकित झाला. पण त्याच वेळेस त्याचं मन भयभीत देखील झालं. भयभीती झाला कारण ते रूपच तसं होतं म्हणा. आणि म्हणून तो अशी मागणी करतो, अशी विनंती करतो, "हे जगन्निवासा माझ्यावर कृपा करा आणि आपलं तेच पुरुषोत्तम भगवत स्वरूप मला पुन्हा दाखवा." ते 2 हात, 2 पाय, सुंदर मुख,
मुखकमल असलेलं आणि तो वैजंती मला घातलेला कौस्तुभ मणी आहे. हे असं सावळं रूप मला तुम्ही दाखवा. तेव्हा अर्जुनाला आपला सखा असलेला भगवान श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याचं ऐश्वर्य त्यांनी जेव्हा बघितलं, विराट रूपाच्या विराट रूप विश्वरूपाच्या यांनी, तेव्हा त्याला त्याचं महात्म्य कळलं, त्याला आनंद झाला. पण तो भयभीतही झाला. भयभीत का झाला? भयभीत मनुष्य कधी होतो? की जेव्हा त्याला आधीचा आपला अपराध आठवतो. अरे आपण असं-असं केलं होतं, अशी अवज्ञा केली होती. सद्गुरूंना असं काय-काय आपण म्हटलं होतं. हे जेव्हा त्याला आठवतं, तेव्हा तो भयभीत होतो. तेव्हा त्या विराट स्वरूपाला तो घाबरला आणि म्हणून तो म्हणतो, की हे त्या वैकुंठ लोकातलं नारायणाचं, भगवंताचं चतुर्भुज रूप जे शाश्वत आहे, ते मला वैकुंठ लोकातलं नारायण रूप, शंख, चक्र, गदा, पद्म या चिन्हांसहित असलेलं जे तुमचं रूप आहे ते दाखवा मला. आणि त्या चतुर्भुज रूपांचं मी दर्शन करू इच्छितो. आधी तो म्हणाला होता, की तुमचं विश्वरूप दाखवा. तर भगवंतांनी त्याला विश्वरूप दाखवलं. विश्वरूप दाखवलं तर त्याला महात्म्य कळलं आणि तो घाबरला का? त्यांनी काय अपराध केले ते अपराधी मनुष्य घाबरतो. जो काही अपराध करत नाही तो काही घाबरत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, की मला आता त्या वैकुंठ लोकात जे तुमचं चतुर्भुज रूप आहे, ते मला दाखवा. आधी विश्वरूप दाखवा म्हटलं ते बघितलं. आता तो म्हणतो चतुर्भुज रूप दाखवा, की तुमच्या शंखचक्र, गदा, पद्म जे आहे ते. आणि नंतर म्हणतो, की मला आता ते चतुर्भुज रूपही नको म्हटलंय. मला तुमचं 2 हात असलेलं, 2 पाय असलेलं असं हे रूप दाखवा. श्रीकृष्ण रूप दाखवा. इथपर्यंत तो येतो म्हणाले. किरीटनं गदिनं चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. हे विराट रूपा, हे सहस्रबाहू, मला आपले मुकुटधारी चतुर्भुज रूप दाखवा. या आपल्या 4 हातामध्ये शंखचक्र गदा पद्म आहेत, ते रूप मला दाखवा. तात्पर्य काय? भगवान अनंत रूपात नित्य विद्यमान आहेत आणि त्यापैकी त्यांचं कृष्ण रूप, त्यांचं राम रूप, त्यांचं अवतार रूप, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, हे सगळे जे अवतार स्वरूप आहे, ते मला दाखवा असं अर्जुन म्हणतोय. तेव्हा श्री भगवान वाच, भगवान काय म्हणतात? मया प्रसन्नेन तवार्जुनम मया प्रसन्नेन तवार्जुनेदम रूपं परम दर्शयामात्मयोगात तेजोमयं विश्वमनंतमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. भगवान म्हणतात, हे अर्जुना, मी प्रसन्न होऊन माझ्या योग शक्तीने तुला हे तेजोमय अनंत विश्वरूप दाखवलं. आद्य विश्वरूप याच्या आधी ते कोणाला मी दाखवलंच नव्हतं. आणि हे जे विराट रूप आहे म्हटलं, हे दिव्य दृष्टीमुळेच तू बघू शकतोस आणि हे ध्यान करण्यायोग्य असं रूप आहे. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानी न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहम नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. हे विराट रूप कशाने प्राप्त होत नाही हे सांगतात. नुसतं वेदाध्ययन करून, वेदांचा अर्थ पाठ करून, वेद पाठ करून
वेदाचा अर्थ समजून घेऊन म्हणाले, हे माझं विराट स्वरूप काही दिसू शकत नाही. नुसतं यज्ञ, दान, तपस्या या कोणत्याही विधीनी ते पाहता येत नाही. मग ते कशाने बघता येतं? ते कुणाला दिसतं? तर फक्त तुझ्यासारख्या भक्तांनाच ते दिसतं. भक्तीनेच दयाघन भक्ती आकळीला. हे विश्वरूप फक्त भक्तीने दिसतं म्हणा. आणि म्हणून भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. नुसत्या ध्यानाने तो दिसणार नाही. प्रेम, भक्ती, महात्म्य, ज्ञान आणि त्याची विस्मृती न होता ते महात्म्य जेव्हा दृढ होतं तेव्हा त्याला दिव्य दृष्टी असं म्हणतात. आणि त्या दिव्य दृष्टीने हे रूप बघता येतं म्हणा. हे फक्त भक्तालाच दिसतं. विश्वरूप फक्त भक्तालाच बघता येतं. हे फक्त भक्तीचं सामर्थ्य आहे. हे भक्तीच्या सामर्थ्याने, योगाच्या सामर्थ्याने नाही. तपाच्या सामर्थ्याने बघता येत नाही. यज्ञाच्या सामर्थ्याने, वेदाच्या सामर्थ्याने बघता येत नाही. मा व्यथा मा च विमूढ भाव दृष्ट्वा रूपम घोरम विदृढमेदम व्यपेस्तभि प्रीतमना पुनस्त्वम तदेव मे रूपमिदं प्रपश्य. तेव्हा अर्जुनाला म्हणतात, तू माझा भक्त आहे म्हणून माझं हे भयप्रद रूप बघून तू विचलित आणि मोहित झालाय. आता तू सर्व भयातून मुक्त हो. काही भीती धरू नको आणि शांत मनाने, शांत चित्ताने माझं हे इच्छित रूप पहा. अत्यंत शांत मनाने तू हे माझं विश्वरूप याचं ध्यान कर. अर्जुनाला भीती वाटली, कारण काय? तर त्यांनी बघितलं होतं द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि सर्व कौरव आणि पांडवांच्या इकडचं सैन्य हे सर्व त्या विश्वरूपामध्ये त्याच्या दाढीखाली चिरडलं जाते असं भयंकर दृश्य त्यांनी पाहिलं आणि म्हणून तो घाबरला. परंतु भगवंतानी सांगितलं, की "अरे, हे मी कशाकरता दाखवलंय? तर यांना मी आधीच मारून ठेवलेलं आहे, हे दाखवण्यासाठी. आणि यांना मारून ठेवलंय, तर मग तुला काही चिंता करण्याचं कारण नाही." तू म्हणले, "आता अत्यंत शांत चित्ताने सर्व भयातून मुक्त हो आणि यांना युद्धामध्ये तू मार." असं त्यांनी सांगितलं. तेव्हा भगवंताला विश्वरूप जरी भक्ताला तेवढं भावलं नाही, तरी म्हणाले त्याला ते त्याचं ध्यान केल्यामुळे त्याचं महात्म्य आणि महात्म्य कळतं. महात्म्यामुळे ज्ञान होतं आणि ज्ञानामुळे ते ध्यान होतं आणि त्या ध्यानातून प्रेम निर्माण होतं. त्याच्यातून भक्ती निर्माण होते. असे भगवंताचं विश्वरूप आहे. तेव्हा भगवंताच्या सुंदर रूप त्याला पाहिजे असतं. भक्ताला काय, माझ्यासारखे 2 हात, 2 पाय असलेलं हे जे रूप आहे, हे रूप त्याला बघायचं असते, हे रूप त्याला त्याला आवडत असतं. आणि म्हणून तो म्हणतो, की मला ते चतुर्भुज रूप दाखव. त्याच्यानंतर तो म्हणेल, की मला ते 2 हात असलेलं रूप दाखव. मग संजय म्हणतो, संजय उवाच इत्यर्जुनौ वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुन्हा सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणतो, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे असं त्यांचा संवाद झाला आणि त्याचं मूळ चतुर्भुज रूप दाखवलं. आता चतुर्भुज रूप दाखवलं भगवंताने. ते विश्वरूप जाऊन त्याच्या ठिकाणी चतुर्भुज असं रूप आलं. म्हणजे वैकुंठात राहणारे जे भगवान आहेत. आणि शेवटी त्यांना 2 भुजांचं आपलं रूप, मानवी रूप प्रगट केलं आणि धीर दिला. म्हणजे आधी विश्वरूप, मग चतुर्भुज रूप आणि नंतर मानवी रूप. तेव्हा
असं तिन्ही रूपाचं भगवंतानी त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं, की ज्या रूपाचं दर्शन तुला प्रिय होतं, त्या त्या रूपाने तू माझ्याकडे बघ. तेव्हा ही दिव्य दृष्टी मी तुला दिली आहे. आणि दिव्य दृष्टी म्हणजे काय हो? प्रेमाची दृष्टी हीच दिव्य दृष्टी आहे. भावबळे आकळे एरवी नाकळे. करतळी आवळे तैसा हरी. तेव्हा हा हरी दिसतो कुणाला? जो प्रेमी भक्त आहे त्यालाच ती दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो त्या सुंदर रूपाचं दर्शन घेऊ शकतो. अर्जुन उवाच अर्जुन म्हणतो, दृष्टवेदम मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन इदानीमस्मी संवृत्ता सचेता प्रकृतीम गता. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, तुमचं हे अत्यंत सुंदर मानवी रूप पाहून माझं मन एकदम स्थिर झालंय आणि मी आता माझ्या स्वाभाविक अवस्थेत परत परत आलोय. आता ते माझं काही भीती गेली. मानुष रूपम, की मानुष रूप दाखवलं म्हणजे दोन हात ज्यांना आहेत आणि म्हणून आपण त्या भगवंताचा फोटो लावलाय, की अर्जुनाला शेवटी असं दर्शन झालं. विश्वरूपच आहे ते. हे विश्वरूपच आहे, पण विश्वरूपामध्ये अनेक हात, अनेक पाय असे. चतुर्भुज रूपामध्ये चार हात त्यांना होते. शंखचक्र गदा पद्म होते. आणि मानव रूपामध्ये आहे ते विश्वरूपच. विश्वरूपच आहे. अजूनही काही ते लहान झालेले नाही म्हणा. ते विश्वरूपातच आहेत. परंतु त्यांचं ते भयावह रूप गेलं आणि ते मानव रूपात आले. त्याला दिसले. तेव्हा मानव रूप दाखवलं. पण जे नुसतं मानव रूपात भगवान येतात, सद्गुरू येतात, तेव्हा लोक त्यांचं थट्टा करतात, मस्करी करतात, उपवास करतात. त्यांचं महात्म्य त्यांना कळत नाही. आणि म्हणून भगवान भगवान त्यांना असं रूप दाखवतात. तेव्हा भगवान म्हणतात, श्री भगवान वाच सुदूरदर्शम मिदम रूपम दृष्टवानस्य यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यम दर्शन कांक्षण. भगवान म्हणतात, हे अर्जुना, तू माझं हे जे रूप आहे आता पाहतोयस, ते पाहणं अत्यंत कठीण आहे. देवता देखील या रूपाच्या दर्शनाची सदैव इच्छा बाळगतात. देवतांना सुद्धा हे दर्शन होत नाही. तेव्हा असं विराट रूपाचं रूपांतर चतुर्भुज रूपात झालं आणि चतुर्भुज रूपाचं रूपांतर द्विभुज रूपात झालं. परंतु ते दोन भुजा असलेलं रूप सुद्धा विराट रूपच होतं. आणि किती तपश्चर्या केली, यज्ञ केले, तरी हे रूप दिसत नाही म्हणा. दुर्दर्शम. आणि श्रीकृष्णाचं दोन हाताचं रूप अजूनही गुप्त आणि दुर्लभ आहे. दोन हात असलेलं हे भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन हे अजूनही दुर्लभ आहे. काही भक्तांना हे दर्शन होतं आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी तो फोटो लावला तिकडे, की कसं दर्शन होतं ते. तपश्चर्या, वेदाध्ययन, ज्ञान, ज्ञानाचं चिंतन, मनन आणि भक्ती तत्व आणि भक्ती, प्रेम भक्ती, हे सगळं जेव्हा असतं म्हणाले तेव्हा आणि सद्गुरूंची कृपा, तेव्हा या विराट रूपाचं दर्शन होतं. पण भक्ती नसेल तर मात्र किती ज्ञान असो, तपश्चर्या असो, किती ध्यान असो, हे रूप त्यांना दिसणार नाही. तेव्हा भगवान सांगतात, भक्त्या त्वनन्या शक्यम अहमेवां विधो अर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. हे अर्जुना, मला जाणणं, पाहणं आणि माझ्या सत्य स्वरूपात प्रवेश करणं, हे फक्त अनन्य भक्तालाच शक्य आहे. ते विश्वरूप भगवान दाखवतात आपल्या भक्ताला आणि त्या विश्वरूपाचं ध्यान करता करता तो त्यांच्या रूपातच
प्रवेश करतो. अनन्य भक्तीने प्रवेश करतो. दुसरा कोणी त्यांच्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या भगवंताचं ज्ञान भक्तियोगाशिवाय होऊ शकत नाही. असं भगवान सांगतात. ज्ञान, तप, वेदाध्ययन यांनी होऊ शकत नाही. भक्ती हेच खरं साधन आहे. जेथे तेथे भक्ती मोठी. सा तू योग ज्ञान कर्म योगेभ्य अपि अधिकतरा. ती योगापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. नुसतं योग, नुसतं ज्ञान, नुसतं ध्यान याने काही होणार नाही. भक्ती नाही तर काय होणार? आणि नुसत्या भक्तीने मात्र होऊ शकतं. त्याच्याकडे काही ज्ञान नसेल, ध्यान नसेल, काही नसेल. तरी नुसत्या भक्तीने मात्र होऊ शकतं. एवढं भक्तीचं सामर्थ्य आहे. तेव्हा आपली मनुष्याने सर्व कर्म भगवान श्रीकृष्णासाठी करावी, म्हणजेच कृष्णार्पण, म्हणजे सद्गुरूंच्यासाठी सर्व कर्म करावी. आणि आसक्ती ठेवू नये फळाची, की मला अमुक मिळालं पाहिजे, तमुक मिळालं पाहिजे, याची आसक्ती ठेवू नये. आणि प्रत्येक सर्व जीव या भगवंताच्या विराट रूपाचं दर्शन का सांगितलं? त्याच्यामध्ये सर्व जीव आहे, सर्व काही त्याच्यामध्ये, सर्व ऐश्वर त्याच्या ठिकाणी, सर्व जीव त्याच्या ठिकाणी, सर्व देव त्याच्या ठिकाणी, सर्व सृष्टी त्याच्या ठिकाणी, अनेक ब्रह्मांड त्याच्या ठिकाणी. तेव्हा सर्व जीव जर त्याच्या ठिकाणी आहे आणि सर्वांच्या जीवाच्या रूपाने तो आहे, तर मग तिथे मैत्री भाव, सर्व जीवांच्या बद्दल मैत्री भाव पाहिजे. यालाच हाच भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. तेव्हा भगवंताचं दोन हात असलेले श्याम सुंदर रूप हे तुम्ही बघताय हं, काय या फोटोमध्ये, तेव्हा तुम्हाला याचं महात्म्य माहिती नव्हतं. पण शेवटी भगवंतानी काय सांगितलं, हे दोन हात असलेलं माझं तो विराट रूपच आहे. या श्यामसुंदर रूपाचं ध्यान जो करतो, त्यालाच खऱ्या अर्थाने भगवंताची प्राप्ती होते, भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती होते. हे दुर्लभ आहे. आम्ही हा फोटो तिकडे दत्त मंदिरात कार्यक्रम होता. अविनाश आणि रोहिणी जोशी यांच्याकडे भगवान श्रीकृष्णाची काय मूर्ती स्थापनेचा सोहळ्याचा जो वार्षिकोत्सव होतो, ते त्यात होतं. तेव्हा हा फोटो नेला होता तिकडे. तेव्हा अमिता नार्वेकर, आम्हाला वाटते आज त्या जॉईन झाल्या. अमिता नार्वेकर. मग त्यांना ते खूप आवडलं, सगळ्यांनाच आवडलं. मग त्या म्हणाल्या, "मला खूप आवडलंय. सद्गुरू मी याचा फोटो काढू का?" 2 क्षण मी म्हटलं, "फोटो काढून काय करणार? तुम्हाला याचं काय महात्म्य माहिती आहे?" म्हणजे मला तेव्हा असं म्हणायचं होतं, की तुम्ही हा फोटो घेतला सुद्धा, तरी तुम्हाला काय करणार आहे? पण आता मी तुम्हाला हे महात्म्य सांगितलं, तेव्हा तुम्हाला कळेल, की हा फोटो म्हणजे काय आहे? या फोटोमध्ये दिसणारी कृष्णाची मूर्ती काय आहे? याचा अर्थ काय आहे? आणि म्हणून आम्ही तो फोटो तिथे लावलेला आहे. तेव्हा असा जो भक्त असं ध्यान करतो या भगवंताचं, अत्यंत भक्तियुक्त होऊन तो भक्तच त्या भगवंताच्या निजधामाला जातो. निजधाम प्राप्त करून घेतो. आणि अशा प्रकारे भगवद्गीतेचा हा 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन असा 11वा अध्याय, याचं हे श्री निजधामानंद स्वामी यांनी केलेले हे भाष्य हे समाप्त झालं. हरि ओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री